सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांच्या पायावर मनपूर्वक लोटांगण त्यांच्या समाधीवर जाऊन आलो आणि खूप वर्ष असं मागे गेल्यासारखं झालं. आजच्या या सभेचे प्रमुख त्यांच्या हस्ते सत्कार होणारे रामशेठ साते आदरणीय पवार साहेब, ज्यांचा सत्कार होणार आहे ते रामशेठ, शकुंतला वहिनी, श्रीनिवास पाटील साहेब, दळवी साहेब, भगीरथ शिंदे साहेब, विश्वजित कदम, व्यासपीठावरचे सर्व. मला वेळ कमी आहे, सगळ्यांची नावं वेळ जात जाईल आणि आपण सगळे रामशेठचा सत्कार रयततर्फे म्हणजे मातृसंस्थेतर्फे होतोय. मातेच्या हस्ते सत्कार होतोय. एखादा योद्धा युद्ध जिंकून आल्यानंतर जुन्या काळात त्याची आई हातात तबक घेऊन निरंजनाने त्याला ओवाळायची आणि त्याचा सत्कार करायची. रामशेठ आज कर्मवीर भाऊरावांचा आशीर्वाद आणि मातृसंस्था तुमचा तबक ओवाळून सत्कार करीत आहे असं मला वाटतं. आणि हा तुमचा रामशेठ ठाकूर यांचा सत्कार आहे असं मी मानत नाही. गेली 50 वर्ष रामशेठ ज्या निष्ठेनं, ज्या कर्तव्यबुद्धीने, ज्या साधेपणाने, ज्या निर्मळपणाने स्वतःच्या 13 संस्था असताना रयत 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 हा एक जप करून रयतेसाठी त्यांनी जे केले त्याचा हा प्रातिनिधिक सत्कार आहे असं मी समजतो. रयत हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला प्रथम वापरला. त्यानंतर अण्णांनी या संस्थेला रयत नाव दिलं आणि आज 107 वर्ष पूर्वी लावलेलं तर बीज आहे. त्याचा वटवृक्ष नव्हे तर त्याचा पारंब्या किती फिरल्या, कुठे कुठे गेल्या. त्या संस्थेचे रामशेठ, स्वतःच्या 14 संस्था. आता मला भगीरथ शिंदे साहेब म्हणाले की तुम्ही मोकळेपणाने बोला, पवार साहेब आहेत म्हणून दबाव येऊ देऊ नका. शिंदे साहेब, अहो इथं आमची ऊर्जा आहे, या ऊर्जेवरच आज वर्षानुवर्ष बोलतोय, करतोय, लिहितोय. आणि मीच नाही, अख्खा महाराष्ट्र त्या ऊर्जेवर चालतोय असंच म्हणणार मी. काय रामशेठ मोठे हो, धनिक श्रीमंत लोक काही नाहीत, खूप आहेत. देणग्या दिलेले खूप आहेत, घाट बांधलेले खूप आहेत, मंदिरं बांधलेले खूप आहेत. पण आमच्या रायगडमधल्या गावठाणात मंदिर न बांधता ज्ञानाची मंदिर उभं केलेले रामशेठ आहे. मंदिर बांधणारा आणि ज्ञानमंदिर बांधणारा यात फरक आहे. दुसरा गोष्ट महत्त्वाची म्हणजे रयतमध्ये किती विद्यार्थी शिकले असतील. मला वाटतं दळवी साहेबांना नेमका आकडा सांगता येणार नाही, कोणाच नाही येणार. लाखो कोट्यावधी श्रीमंत किती झाले असतील, लाखांनी झाले असतील. पण एवढी दातृत्वता, दानशूरता, सत्शीलता, चारित्र्य संपन्नता घेऊन रयतच्या पाठी उभं राहणाऱ्याचं नाव फक्त रामशेठ ठाकूर आहे. आणि हे जाहिरात नाही करत, ते बोलत नाही, जास्त भाषण नाही करत, राजकारणात नाही, 80% समाजकारण. त्यांच्या घराचा दरवाजा उघडल्यानंतर पहिला फोटो तुम्हाला कोणाचा दिसेल तर तो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आहे. दुसरा फोटो त्यांच्या वडिलांचा आहे, तिसरा फोटो त्यांच्या आईचा आहे आणि चौथा फोटो त्यांच्या सासऱ्यांचा आहे, जनार्दन भगत साहेब. मला इथे बसलेल्या कोणी सांगा, मी 10 सेकंद थांबतो, की त्यांच्या घरात गुरुचा सोडून द्या, सासऱ्याचा तरी फोटो लावलेला आहे काय? आईवडिलांचा असेल, पण कर्मवीरांचा फोटो दार उघडल्यानंतर पहिल्यांदा अण्णा तिथे दिसतात. मला असं वाटतं रामशेठ समजून घ्यायला हा एक फोटो पुरेसा आहे असं मी स्वतः समजतो. त्यांनी इथे 7 कोटीचं कॉलेज बांधून दिलं, 14 संस्था त्यांच्या उभ्या केल्या. जाऊन एक संस्था बघा,
त्यासाठी लढा जासईला जो झाला सिडकोचा, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी लोकमत नव्हता, पण मुंबईचा प्रतिनिधी म्हणून तिच्या लढ्यात मी होतो. 6 जण जेव्हा बळी पडले त्याचं सगळं रिपोर्टिंग केले मी. त्या लढ्यात दिबा होते, श्याम म्हात्रे होते, दत्तू शेठ होते, राम शेठ होते, हे सगळी मंडळी होती. पण लढा जिंकल्यानंतर, भाव मिळाल्यानंतर, पवारसाहेबांनी 12.5% प्रश्न मार्गी लावल्यानंतर ही सगळी मंडळी, श्याम म्हात्रे असतील, दिबा असतील, बाजूला झाली. रामशेठच्या डोक्यात काय विचार आला की आता सिडको येणार. सिडको येणार म्हणजे काय होणार? इथे विकास होणार. विकास होणार म्हणजे काय होणार? उद्योग येणार. युरोपमध्ये उद्योग क्रांती झाल्याबरोबर युरोपच्या सगळ्या लोकांनी, शिक्षण शास्त्रांनी तिथे त्या औद्योगिक क्रांतीला अनुरूप असा अभ्यासक्रम, करिक्युलम लगेच म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये आणला. का? तो आता औद्योगिक क्रांती झाले, त्याला अनुरूप असा शिक्षणक्रम पाहिजे. मला असं वाटतं की त्यानंतर रामशेठ, तुम्ही आपल्या गावठाणाच्या भागात विकास सुरू झाला त्यावेळी तुमच्यातला संघर्ष करणारा जो नेता होता बाजूला केला, आणि तो बाजूला करून तुम्ही असं पाहिलं की या ठिकाणी मला शाळा बांधली पाहिजे, या ठिकाणी मला तंत्रज्ञानाचं विद्यालय आणलं पाहिजे, या ठिकाणी मला कॉम्प्युटर आणला पाहिजे. ही सगळी सोच, हिंदीत खूप छान शब्द आहे सोच. 50 वर्ष पुढचं पाहायचं ही सोपी गोष्ट नाही. रामशेठ BA आहेत, मी शिकलेलं आहेत, BEd आहेत, मी त्यांना शिकवता पण येतं, पण पुढचं पाहता येणं. आणि त्यातून त्याने विचारपूर्वक त्या सगळ्या परिसरामध्ये जे काही शैक्षणिक संकुल उभं केलं. समान धागा कुठे आहे? 1 पैसा रामशेठ डोनेशन घेत नाहीत. आणि अण्णांची रयत 1 पैसा डोनेशन घेत नाही. इतर रामशेठ आणि रयत यांचं नातं सुरू होतं आणि ते पक्क होतं असं मी मानतो. त्या रामशेठनी 14 संस्था उभ्या केल्या. मला तुम्ही सांगा, आपल्या स्वतःच्या संस्था असताना दुसऱ्याच्या संस्थांकरता थैली घेऊन धावणारे किती आहेत? कोण आहेत? काय पडले त्यांना? म्हणून एक फार आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यांचा. साधेपणा. सकाळी 1 कपडे, संध्याकाळी 1 कपडे, कधीच नाही. पायात चप्पल असते, कधी बूट असतात. आणि सातारा मी समजू शकतो, तिथे मानसिंग कंपनीच्या सभेला ते प्रत्येक वेळी येतात. तुम्ही किती जणांनी पाहिले मला माहीत नाही. मोखाडा पनवेलपासून 138 किलोमीटर लांब आहे. 28 किलोमीटरचा घाट आहे. तिथं अण्णांनी बांधलेली शाळा जुनी झाली, नवीन शाळा बांधायचं रयतमध्ये ठरलं. रामशेठमध्ये शाळा कशाला? आपण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज बांधतो. आणि 138 किलोमीटर मोखाड्याला जाऊन, तिकडून नाशिकहून वगैरे शिंदे साहेब, आणि इकडून पनवेलून रामशेठ. 65 वेळा मोखाड्याला रामशेठ गेले, काळोखात राहिले. एवढे मोठे मोठे डास, आणि काय तिथं उभं केले. भाकरा नांगल धरण उभं राहिलं तेव्हा पंडित तेरुनी भाषण करताना सांगितलं की आता देवाच्या देवळात जाण्याच्या ऐवजी ही मंदिरं आहेत, हे विकास प्रकल्प, ही मंदिरं समजून हे पाहायला या. मला असं वाटतं महाबळेश्वर तुम्हाला जवळ आहे, पण एकदा जवळच्या महाबळेश्वरला न जाता एकदा आमच्या मोखाड्याला येऊन रामशेठनी काय उभं केलं एकदा बघून घ्या. तुम्हाला सांग, तो घाट चढताना एवढं लुगडं नेसलेल्या आदिवासी बाया, वडात पानं मांडलेली, त्याच्यावर करवंद, अर्धे पिकलेले फणस, कैऱ्या अशा विकायला बसले टोपलीत घेऊन. मामा याओ याओ. ते आपण तिथे बसायचं, कैऱ्या घ्यायच्या, फणस घ्यायचे. आणि मोखाड्याला गेल्यानंतर त्या आदिवासी भगिनींच्या मुली रामशेठनं उभारलेल्या AC कॉम्प्युटर रूममध्ये संगणकाचं शिक्षण घेत आहेत. साहेब, कल्पना करता येणार नाही साहेब. अंगावर काटा येतो, शहारा येतो. कुठून कुठे हा विचार आहे मला सांगा तुम्ही. काही त्यांचं घेणं देणं नाही मोखाड्याशी.
28 किलोमीटरचा घाट. तिथं ते येत असताना गाडी बंद पडली. एखादा चिडला असता ड्रायव्हर, अरे एवढी मोठी मर्सिडीज गाडी बंद कशी काय पडते. शांतपणे दरवाजा उघडला, उतरले खाली. म्हणाले बाजूला गेले, बघ दुरुस्त कर, होईल तेव्हा घेऊन ये. काच उतरायला सुरुवात केली. पाठीहून एक बारीकसा टेम्पो आला, त्याला थांबवलं. ए ठेरो ठेरो ठेरो. तर दरवाजा उघडला. कुठे चालला. ठाण्याला. मला घे. ऊपर बैठणं पडेगा. बैठेगा. कॅरियरवर चढले, मांडे घालून बसले, ठाण्याला उतरले. तिथून रिक्षा करून पनवेलला. आहे या परिस्थितीशी जुळवून घेऊन संस्था चालवणं हे सोपं नाही. की रयतचं कौतुक कसे करत आहे. रयतमध्ये भांडण आहे का, वाद आहे का, त्याची चर्चा आहे का. हजारो लोक काम करतायत साहेब. आपल्या मनासारखी प्रत्येक गोष्ट घरात सुद्धा घडत नाही. संस्थेत कशी घडेल. पण ते सगळं समजावून घेऊन संस्थेशी इतकं एकरूप व्हायचं. याला एक मनाची सरळता, चारित्र्य संपन्नता आणि दानशूरता लागते. ती रामशेठ जवळ आहे. देता देता इतुके द्यावे, देणाऱ्याने रामशेठ व्हावे. किती देतात आणि कसं देतात. मी त्यांच्याकडे बसलो होतो. एक माणूस आला, बसला. शेठ देवळात घाट बांधतोय, पैसे द्या. द्या म्हटलं. खिशात हात घातला. 1000 रुपये दिले. 1000 का होणार आहे, मोठी घाट आहे. 2000 दिले. तो बाहेर पडला. मी काय बोलायचं तो बोलणं आलं. मी निघालो. त्याच्या पाठीवर होतो. तो बोलतोय बाजूच्याला, ए शेठला कसा फसवला बघितलं का नाही. माझ्या डोक्यात तिडीक झाली. मी तरक आलो तिथे आणि मी बोल रामशेठ म्हटलं तुम्ही सत्पात्री दान करा ना. तो असं बोलला. एखादा देणारा चिडला असता की नाही सांगा तुम्ही. मला राग आला तर देणाऱ्याला किती यायला पाहिजे होता. रामशेठ काय म्हणावे, माझं पुण्य माझ्याजवळ, त्याचं पाप त्याच्याजवळ. सुभाषित आहे, सुभाषित. आयुष्याचा विचार किती सरळपणे करावा याचं मानसशास्त्र आहे. आणि म्हणून हा माणूस कधी चिडलेला मी बघितला नाही. या माणसाच्या तोंडून एक चुकीचा शब्द कोणाला केलेला मी ऐकला नाही. वर्षानुवर्ष मी त्यांच्या जवळ आहे, पाहतोय मी त्यांना. त्यांना सगळ्या विषयात कळतं असं समजू नका. स्थापत्यशास्त्रात कळत नाही असं. उत्तमातले उत्तम स्थापत्यशास्त्रज्ञांनी ठेवलेले आराखडे रामशेठने बदलून तिथे ज्या इमारती उभी केल्या आहेत, मी तर थक्क झालो. आता आमच्या जिल्ह्यामध्ये शेका पक्ष प्रभावी, मी रायगडचा आहे मूळचा. आज आचार्यात्र्यांची 57वी स्मृती दिन आहे, पुण्यतिथी आहे. त्यांनीच मला रोह्याहून उचलून आणलं. आज काय मी लिहिले काल आर्टिकल, साहेब नाही तर मी कोण असतो. नंतर बापूजींनी लोकमतमध्ये 35 वर्ष संधी दिली. आणि या सगळ्या विचारावर तुम्ही जे शाहू आंबेडकर, फुले आंबेडकर या विचारावर पोषण झालं आहे साहेब. आईच्या दुधावर पोषण झालेलं नाही, ह्या विचारावर पोषण झालेलं एक पत्रकार आहे. तर रामशेठ मी सांगतो तुम्हाला की आमच्या जिल्ह्यामध्ये लढाई कशी होती. दिवा पाटील शेका पक्ष, दत्ता पाटील शेका पक्ष, रामशेठ शेका पक्षाचे. लोकसभेला दत्ता पाटील उभे राहिले, पडले. दिवा पाटील उभे राहिले, पडले. शेका पक्षातून रामशेठ उभे राहिले आणि रामशेठ निवडून आले. काय रहस्य कळत नाही. 2 दिग्गज आमदार पडतात, रामशेठ निवडून येतात. रामशेठ आले काँग्रेसमध्ये 5ला. विलासराव मला म्हणाले त्यांना लवकर यायला सांगा. प्रभाराव म्हणाल्या त्यांना बोलून घेऊ, जाऊ त्यांच्या घरी. हे म्हणाले मी विवेकानंद पाटलाला शब्द दिलाय, 2004ची निवडणूक झाल्याशिवाय, त्याला निवडून आणल्याशिवाय मी येणार नाही. निवडणूक झाली, विवेकानंद पाटील निवडून आला. रामशेठ काँग्रेसमध्ये आले. शेका पक्ष सोडला. शेका पक्ष सोडताना शेका पक्षाचं पनवेलमधलं जे प्रचंड कार्यालय आहे ते रामशेठच्या मालकीचं आहे.
ते कार्यालय रामशेठनी कायदेशीर दस्तऐवज करून शेका पक्षाच्या नावावर करून दिलं. मला असं नेत्याचं नाव सांगा तुम्ही. एवढं काही एक सभासद पंचायत समितीतलं बारीक पद कोणी सोडायला तयार नाही. तुम्हाला सांगतो रामशेठ ना मानत होते. उभे राहा निवडणुकीला, उभे राहा उभे राहा. पवारसाहेब म्हणाले रामशेठ तुम्ही नाही का उभे राहणार? नाही म्हणाले, मी आता राजकारण करणार नाही. आणि रामशेठने राजकारण सोडून दिलं. ते म्हटलं असते तर मंत्री होऊ शकले असते. ते म्हटलं असते तर वाजपेयीचं सरकार पण वाचलं असतं. एक मताने पडलं होतं ना. इतिहास आहे. वाजपेयी साहेबांना भेटायला सांगितलं, त्यांना गेले भेटायला. काय म्हणाले वाजपेयी साहेब? किती सुपासारखा मनाचा माणूस. अहो ठाकूरजी मेरी सरकार राम भरोसे आहे. तर ते म्हणाले नाही, माझी मनोदेवता मला सांगत आहे. काय म्हणाले वाजपेयी? मैं आपकी भावना की और आपकी विचार की कदर करता हूँ. ऐसे भी लोग लोकशाही में चाहिए. जिथं राहायचं तिथं निष्ठेने प्रामाणिकपणे राहायचं. हा वसाहत किती लोक वाटतात. निष्ठा. मला काही मिळालं तर निष्ठा, नाही तर निष्ठा. त्या काळात रामशेठ तुम्ही ज्या आत्मीयतेने किती लोकांना मदत करतात. मला त्या माणसाचं एवढं आश्चर्य वाटतं साहेब. पालक येतात, शेठ अहो ती फी परवडत नाही पोराला, अर्धी माफ करा. केले माफ केले. पोरगा 70% खाली आला तर तुझ्या खिशातून घेईन, अभ्यास करायला लाव. किती मुलांच्या फिया माफ केले, किती जणांना मदत केले. त्याची काही गणती नाही. अंतुले साहेबांचा पराभव झाला. मला आता साहेबांचा स्वभाव मला माहिती आहे. म्हटलं आता खूप चिडतील. निवडून आल्यानंतर रामशेठने त्यांच्या विजयाचं भाषण न करता अंतुले साहेबांच्या कर्तृत्वाचं जे कौतुक केलं ते अंतुले साहेबांना कळल्यानंतर अंतुले साहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणाले ऐसा दोस्त MP होना चाहिए. ठीक हो गया, मैं हार गया, कोई बात नहीं है बोले, लेकिन रामशेठ चुन के आए, मेरा दोस्त ही चुन के आए. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या कामातून, आपल्या कृतीतून आणि आपल्या चारित्र्यातून माणसं उभी करण्याची ताकद रामशेठची आहे. आणि साधेपणा आहे. तुम्हाला सांग, तुम्ही यांच्यावर आता किती जण आलेत माहिती आहे? 25-30 जण आलेत. आता इथून आम्ही समजा निघालो, समजा लोणावळ्यात थांबलो जेवायला, पावभाजी पण रामशेठ सगळ्यांच्या बरोबर खातात. इतकं साधेपण पाहायला मिळत नाही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून रामशेठ यातला शेठ शब्द जो आहे ना तो काहीसा अहंकाराचा असतो. शेठ सावकार वगैरे, शेठजी. तो शेठ आमच्या कुलाबा जिल्ह्यात काय आहे, जुनी पद्धत आहे. सगळ्यांना शेठ म्हणतात. वाजेकर शेठ, दत्तू शेठ, प्रफुल्ल शेठ, तोरण शेठ, सगळ्यांना शेठ म्हणतात. महेंद्र शेठ खाली बसलेत, ते इंटकचे अध्यक्ष आहेत. जागतिक कीर्तीच्या संघटनेचे काँग्रेसचे आहेत ते, पण रामशेठच्या सत्काराला हजर आहेत. आज तुमचा राजेंद्र शेलार आला नाही, त्याने या पुस्तकात लिहिले. काय लिहिले? रेतला लाभलेले आधुनिक गाडगे बाबा रामशेठ, असं पुस्तक. गाडगे बाबा कीर्तन करून अण्णांना पैसे द्यायचे आणि म्हणायचे अरे तो आंबेडकर शिकला नाही तर काय झाला असता, शिक, हातावर जेवण घे, ती थाळी विकून टाक, 4 आणे 2 आणे घे आणि पोराला शिक्षण दे, पुस्तक वाचायला शिकव, बोला गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. त्यातनं हजारो मुलांच्या घरात प्रकाश पडला, मुलं शिकायला लागली. आणि अण्णा म्हणाले बाबा आता इतकं तुम्ही दिलंय, थांबा. ते गाडी बाबा आता रामशेठ म्हणजे आधुनिक गाडी बाबाचा राजेंद्रनी खूप छान देखील आहे. आणि मी हे पुस्तक का लिहिलं तुम्हाला सांगतो. हे माझं 40वे पुस्तक आहे. माझ्या 7 पुस्तकाचं प्रकाशन पवार साहेबांनी केलं. 5 पुस्तकाला पवार साहेबांची प्रस्तावना आहे. सह्याद्री हिमालय, महानायक, दस्तावेज, महाराष्ट्र 60. मी हे पुस्तक का लिहिलं? याच्या अगोदर रामपर्व पुस्तक छान लिहिलं. आमचा विजय पवार कुठे असेल इथे कुठेतरी, त्यांनी चांगलं पुस्तक लिहिलं. म्हणजे रामशेठचं कथान आहे सगळं. त्या
मला भगीरथ भाऊ काय म्हणाले, यावं रामशेठचं सगळं पुस्तक आहे आणि आम्हाला लिहायचं तर बोलायचं तर काय करायचं, तुम्हाला काय करता येईल का? न करता येईल, काय झालं त्यात. 20 दिवसात हे पुस्तक आपण तयार केले साहेब. 20 दिवसात 10 मुलाखती घेतल्या. माईनं फोन केला, सरोज पाटील म्हणजे पवार साहेबांच्या मोठ्या भगिनी, त्यांना इतका आनंद झाला. त्या म्हणाल्या, शेठ होण्यापूर्वीचा पण राम मी पाहिलाय, शेठ झाल्यानंतरचा राम पण पाहिलाय आणि लोकनेता झालेला राम पण मी पाहिलाय, पण याच रामनं रयत शिक्षण संस्थेमध्ये खडी फोडली, त्या खडीचे याच रामशेठने डॉलर केले. हे माईने त्यांच्या लेखात म्हटलंय, सरोजताईने. तेव्हा सगळ्या बाजूनी, सगळ्या पक्षातून, म्हणजे शेका पक्षवाल्यांसुद्धा रामशेठ त्यांचे वाटतात, काँग्रेसवाल्यांना रामशेठ त्यांचे वाटतात, सगळ्यांनाच त्यांचे वाटतात. त्यामुळे पक्ष ही गोष्ट वेगळी आहे. रामशेठ हाच एक पक्ष आहे, रामशेठ हीच एक संस्था आहे, रामशेठ हीच एक व्यक्तिमत्व आहे. अशा पद्धतीचे रामशेठ. नंतर माझा इतक्या वर्षाचा संबंध आला आणि खूप मोठ्या लोकांना मला भेटता आलं आयुष्यावर. त्यांना आता चव्हाण साहेबांपासून सुरुवात करायची तर किती नावं घेता येतील. झालं, वेळेत बंधनाची चिठी आली, पण मला कोणीतरी येऊन सांगितलं होतं की तुम्हाला 30 मिनटं दिलेत, म्हणून मी आपलं वाढवतोय थोडंसं, अजून 28च झालेत. पण एवढंच सांगतो की हा सातारा जिल्हा यशवंतरावांचा आहे. ते कोणत्या पदावर होते आणि किती मोठं सोडून द्या, माणसं कशी होती. कालच मी कमल बाबूंकडे बसलो होतो, कमल किशोर कदम, यशवंतरावांचा विषय निघाला. ते म्हणाले, आम्ही गेलो होतो भेटायला जिल्हा परिषद तिकीट मागायला, 5-6 जण. एक रेसकोर्समधून आम्ही बाहेर पडलो, साहेब आमच्यावर फाटकापर्यंत आले. मी त्यांना म्हणालो, साहेब तुम्ही कशाला येता, काय म्हणावेत यशवंतराव साहेब, अहो तुम्ही नांदेडहून इथपर्यंत आलात, मला फाटकापर्यंत नाही येता येणार. याला ते मन लागतं साहेब. आणि अशा मनाची मोठी माणसं या महाराष्ट्रात झाली. आजचा हा महाराष्ट्र त्यामुळे आहे. पवार साहेब, नुसतं रामशेठला शतायू आयुष्य आमची प्रार्थना नाही, तुमचंही शतायू आयुष्य आम्हाला इथं पाहायचं आहे. तुमचाही इथं त्या शतायू आयुष्याचा सत्कार करायचा आहे. आणि रामशेठ तुम्ही शतायू होणारच आहात. मी प्रयत्न करतो तिथपर्यंत राहण्याचा, कारण मला अजून 13 वर्ष जगावं लागेल. अलीकडच्या त्या ट्रॅफिकमध्ये काय होईल दिवसभरात कुठं काही सांगता येत नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही शताब्दी साजरी करा, या रेसला मोठं करा. आणि पवारसाहेब तुमचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राला मिळो, एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्मान्य